रोडपाली येथील डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करावे, तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई, रस्ते आणि इतर नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात या मागण्यांसाठी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। भर पावसातही मोठ्या संख्येने नागरिकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी सुदाम पाटील आणि जगदीश गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या व्यवहारांचे आरोप केले। तसेच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप दिले जात असल्याचाही आरोप करण्यात आला। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान पुढील 15 दिवसात रोडपाली डम्पिंग ग्राउंडचे काम बंद न झाल्यास नागरिकांसह डम्पिंग ग्राउंडवर जाऊन ते बंद पाडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला।